गोड उपक्रम करताय, गोड असा सोहळा ठेवताय. त्याच्यात आज जर बघितलं तर अगदी म्हणजे या वर्षी जर बघितलं ना नाना तर मी दिवसात कमीत कमी 3 कार्यक्रम करतोय. आम्ही दिवसात 3 कार्यक्रम करतो. या वर्षी बऱ्यापैकी लोकांना परमार्थ गणपतीच्या सोहळ्यामध्ये लोकांना समजायला लागला. पूर्वी मगाशी अध्यक्षांना त्याच्या पुढचं पण विचारलं, म्हणले महाराज, अध्यक्षांनी सहज जाता जाता सांगून गेले, म्हणले महाराज आमच्या वडिलांच्या पासून आतापर्यंत म्हणजे तेव्हापासून वडिलोपार्जित चाललेले परंपराचा म्हणले सोहळा आम्ही करतो. म्हणलं काय करता? त्यांनी सांगितलं, म्हणले अजून आमच्यातलेच माझा डाव चालतो. ठोकळ लोक आहेत, ठोकळ लोक, ठोकळ पूर्वीची अशी परंपरागत मुलांनी अजून तो डाव आजोबांनी, वडिलांनी, मुलांनी, त्याच्यानंतर या लहान लेकरांनी हा तो डाव अवगत केलाय. नाहीतर आम्हाला 50,000 रुपये द्यायला लागले जातात. महाराज लिजिंग बाजूला ठेवा, आता टाळच घ्या, पण लेजमाचं डाव सगळं होऊया. करावं लागते ना आम्हाला. कधीतरी युट्यूबला रामदास महाराज आरेवडी सर्च करा, सगळं डाव तुम्हाला दिसतील. विठाल वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना लोकांना पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या वेळेला जर दिला तर परमार्थ नक्की 100% चांगला होतो. एक सुंदर सोहळा करता. या सुंदर सोहळ्यामध्ये आजच्या 4थ्या दिवशी 4था का 5वा असेल इथं 4था का 5वा 4था का 5वा असं म्हणा ना जरा जोरात सांगत असं. कारण 5 दिवस कसं गेलं कळलंच नाही. रात्री किती राहिलं बघा, जरा विचार करून सांगा. 5 नसतील राहिलं. हा, एकदा 5 म्हणताय, एकदा 6 म्हणताय. आपल्यातच मिळ नसल्यामुळे गणपतीची कृपा आपल्यावर नाही. विठाला सुंदर सोहळा. आणि आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी माझ्यासारख्या एका आगाव महाराजांना दिली, त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. विठाला आगाव आहे म्हणजे मी कुणाला काय दगड मारित नाही, शिव्या तर मुळीच देत नाही. पण जे चिंतन सांगणार आहे ना, आतापर्यंत 50 वर्षात तुम्ही जे चिंतन ऐकलं नसल ते फक्त सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्यापाशी 55 मिनिटं आहेत. मी अभंगात कधी शिरण मलाही माहित नाही, पण माझा एक पद्धत आहे, माझा एक रूल आहे की मला ज्या देवाची सेवा तुम्ही करताय तो देव तुमच्या समोर उभा करण्याची माझी पद्धत आहे. ज्या देवाची तुम्ही आज 50 वर्ष झालं सेवा करताय तो देव तुम्हाला कळला पाहिजे. आणि तो कळण्यासाठी काही गोष्टी आपल्या धर्मातल्या लोकांना नाहीच कळल्या. जर अजून खाली जाऊन शब्द वापरू, मुळात पहिली गोष्ट आपल्या जातीलाच देव कळला नाही. मी या मताचा आहे. मी मगाच सांगितलं मी जरा आगाव आहे, थोडं खालनं हाणायची मला सवय आहे. मी लेवरनं तुम्हाला समजायला झोप लागणार नाही असं कीर्तन करणार नाही, काळजी करू नका. अगदी सशागत टव करून राहतील असं कीर्तन करतो. पण काही गोष्टी नाही आपल्या जातीला देव कळला. बघा तुम्ही पटवून देतो. मला सांगा, मुसलमानांना देव किती? हा, मुसलमानांना 1 देव. ख्रिश्चनांना 1 देव. आणि आपल्याला बरं, इथं बसल्यापैकी उभी आहे त्यांच्यापैकी कुणी एखादं सांगा महाराज माझ्या देवाला 1 देव आहे, हात वर करा बरं. त्याचा सत्कारच घेतो मोठाच्या मोठाने. हायवी नाही. आपल्या जातीला सवय अशी लागल्या, आपण ज्या देवाला जायचं, मला हेच तुम्हाला सांगायचं. आपल्या जातीलाच अशी सवय लागली, ज्या देवाला जायचं ना तिथनं देवच उचलून आणायचं, असं भानगडच करायचं नाही. कुठल्याही देवाला जाऊ द्या, पण तो देव बघा ना, आपलं देवाला सगळं 1.5x1.5चं देवाला, त्याच्यावरती 5-50 जण राहत्यात. कशी विशेष आहे, सगळ्यात विशेष ते बघा तुम्ही कधी. अरे 1.5x1.5च्या देवाऱ्यावर 5-50 जण राहत्यात आणि 1.5 गुंठ्याच्या फ्लॅट मध्ये आपल्याला एखादा पाहुणा आलेला खपत नाही म्हणून मोकळं झालं. बरोबरच आहे ना.
आपल्याला एखादा पाहुणा आलेला खपत नाही. पाहुणा आला की पहिल्यांदा घरात टोप आदळतो थारशी, आणि पहिल्यांदा तिथं कधी जाणार आहे विचारा. हा, चहा पिणार आहे का, गिळून जाणार आहे का, थांबला घोटाळा उडी झोपायचा कुठं? बेडरूम मध्ये आपण झोपायचं, हॉल मध्ये त्याला झोपवायचा बी. अरे 1.5 गुंठ्यातल्या प्लॉट मध्ये जर तुला पाहुणा खपत नसेल तर 1.5 बाय 1.5च्या देवाऱ्यात 150 देव राहत्यात कसं? तरी आपली सिस्टीम आहे, ज्या देवाला जायचं तिथनं नवीन देव घेऊन यायचं. बरं, तो देव नवीन आल्यानंतर कधी सुद्धा आपण डाव्या हाताने देव बाजूला केला आणि तो देव नवीन ठेवला असं होत नाही. त्या आलेल्या देवानंच ऍडजस्टमेंट करायची. बसायचं. हा, ती आधीच 5-50 म्हणते लेखा कशाला मरायला आला असं. आधीच आम्ही गायला आलो या, ह्यो काय आमच्याकडे सगळ्यांना बघिना, तू कशाला रे याचंस? तो म्हणतो मी आलो नाही, मला उचलून आणलाय. धरून आणण्याची पद्धत आपल्याकडे निभार आहे कुठली देवाची बघा. काय आपल्याला नाहीच देव का बघा ना तुम्ही. अजून खाली जाऊन सांगू, अजून खाली जाऊन सांगतो ऐका. आता एक जबाबदारीने शब्द वापरतो. मुळात आपण नालायक आहे, मूर्ख आहे आपण. काय हेही सांगतो. मला सांगा, मुसलमानांच्या मस्जिदीवर भोंगा लागला तर त्या भोंग्यातनं शांताबाईचं गाणं कधी ऐकलंय का? तुझी घागरणाला लाव लागलंय नाही? चला, ख्रिश्चनांच्या मस्जिदवर भोंगा मशिदीवर, चर्चवर, ख्रिश्चनांच्या चर्चवर भोंगा लागलाय आणि त्या भोंग्यातनं कधी आला बाबूरावाचं गाणं कधी ऐकलंय का? आला बाबूराव, हा जरा दांडा जपून धर, आवाज वाढव, डीजे तुझ्या आईचा. कधी ऐकलंय? ऐकलंय? आता आपल्यातल्यांची गाणी सांगू का? सांगू आपल्या देवाच्या आपल्या मंदिरावरती देवाचं गाणंच लागत नाही. ही खूप मोठी शोकांतिक आहे आपली. पैशाचा गैरवापर, मूर्ख आहे आपण. कधीतरी मी कुठल्या धर्माला नावजतोय किंवा त्यांची स्तुती करतोय, नाही, माझा तो विषय नाही. पण आपल्या धर्मातल्या लोकांना, आपल्या मुलांना देव हा कळलाच पाहिजे. जर आता जर या मुलांच्यावर जर योग्य संस्कार जर तुम्ही केले नाहीत तर हे कुठंतरी पिऊनच पडणार. ती आपल्याला पण घोडा लावणार आणि गावाला पण घोडा लावणार. जास्त वेळ नाही लागत. 50 वर्षापूर्वी या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी, या वयोवृद्ध लोकांनी आज 50 वर्षापूर्वी छोटस लावलेलं रोपट आज एवढं मोठं झालंय. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. वर्णन केलं. इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला. अरे केवढा सुंदर सोहळा केलाय. एवढा सुंदर सोहळा करत असताना आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे. आपल्या धर्मातल्या लोकांना नाहीच काही गोष्टी माहीत. 50 वर्ष झालं तुम्ही एवढा मोठा सोहळा करता. 50 वर्ष झाले एवढा मोठा सोहळा करताय. 1-2-4 प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाची उत्तर द्या आणि कीर्तनाचं पाकिट देऊ नका. चला, फक्त उत्तर क्लिअर द्या. कीर्तनाचं पाकिट द्यायचं नाही. आणि ज्याला उत्तर पाहिजे ना त्यांना जेवढं कीर्तनाचं पैसे ठरले त्याने एका आणून द्यायचं. तुम्ही म्हणाल महाराज गाव देते. नाही, काय गोष्टी नाहीच माहीत आपल्याला. बंद कर.
काही गोष्टी नाहीच माहीत आपल्याला. साधा प्रश्न विचारू, 50 वर्षात तुम्हाला कोणी प्रश्न विचारला का नाही माहित नाही, पण एक प्रश्न विचारतो, एका तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. चला, गणपती कशाचा? गणपती कशाचा? बरोबर आहे, कशाचा? हा, शाडू इथला नव, इथला नव. हा, गणपती कशाचा? शाबास, मळाचा गणपती. तुमचं काय मत आहे? गणपती कशाचा? जरा जोरात बोला की तुमच्याकडे केस करतो वी. तुम्ही उगा तोंड पाडले, मी काय घायला आली वी. आता महाराज नाही जायचं लवकर, नका काळजी करू तुम्ही. हा, गणपती कशाचा? मळाचा. अगदी करेक्ट. पाठीमागं बाल्कनी. गणपती कशाचा? मळाचा. चला, ओके, डन. तुमच्या सगळ्याचं मत आहे गणपती मळाचा. त्याच्या पुढचा प्रश्न, कुणाच्या मळाचा? हा, अगदी बरोबर. तुमचं काय मत आहे? तुमचं? चला, डन. 100% लॉक केजे. हा, नक्की ना? चला, आता थोडासा बुद्धीला ताण द्यायचा. तुमच्या सगळ्याचं मत आहे गणपती पार्वतीच्या मळाचा आहे, असं तुमचं मत आहे. माझं नव, मी आपला प्रश्न विचारायचं काम केले. त्याचं तुम्ही म्हणाल महाराज तू पण तेच. नाही नाही, माझा पुढे त्याच्या प्रश्न विचारायचा आहे. आता थोडासा बुद्धीला ताण द्यायचा, जास्त नाही. तुम्हाला समजेल असं मी कीर्तन करणार, मी लय आगाऊपणा करणार इथला महाराज नाही. तुमचं मत आहे गणपती पार्वतीच्या मळाचा आहे. मग आता मला बारीक बुद्धीला थोडासा ताण देऊन सांगायचं, पार्वती मातेनं किती दिवस आंघोळ केली नसल? काय झालं हसायला? काय झालं हसाय? काय झालं? तुम्ही सांगितलंय मळाचा म्हणून मी प्रश्न विचारला. या माझा प्रश्न काय आहे, पार्वती मातेनं किती दिवस आंघोळ केली नसल तवा तिच्या अंगावरचा मळ काढायला लागला असल? बरती अशी काय लुग्या फुग्याची बायको होती का? हा, का ती काय अशी जिकडं पाणी नाही तिकडची होती, असं होतं का? नाही. मग पार्वती मातेच्या मळाचा कोणी सांगितलं? कोणीच सांगितलं नाही. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, एखाद्या पुरुषाला विचारलं ना की दादा जत्रा का करायची, तो म्हणतो महाराज आमच्या बापानं केली म्हणून जत्रा करायची. बस बस बस. त्याच्या बापाला विचारलं बाबा जत्रा का करायची, तो म्हणतो महाराज आमच्या बापानं केली म्हणून करायची. आजोबांच्या जवळ गेलो, म्हणलं आजोबा जत्रा का करायची, ते म्हणतंय महाराज आमच्या बापानं केली म्हणून करा. वर परत जाऊ सगळ्याला, का जत्रा करायची नाहीच ना कळ. गणपती कशाचा? कोणी सांगितलं? कोणाला टाकून मळाचा? आगा आगा आगा, स्वतःची बुद्धी कधीतरी वापरा. अरे तो बुद्धी सदा आता आहे. कमीत कमी त्याच्या पुढ्यात उभं राहून तरी विचारा की का एवढा मोठा लेखा का बारखा गणपती आहे का? किती मोठाच आहे? हा, 6.5 फुटाचा गणपती तयार कराय पार्वती मातेला किती दिवस आंघोळ असेल? किटाना अंगावर घेऊन बसली पाहिजे होती, आणि मग ते लचक काढून ठेवायला पाहिजे होतं, आणि मग त्याचा गणपती केला पाहिजे ना. अरे एवढा बुद्धी चालला ना आपली. कुठं आपला धर्म चाललाय मला सांगा ना. अरे 5 वर्षाच्या मुसलमानाच्या पोराला विचारा तुझा धर्मग्रंथ कुठला? ते 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग छाती वाट देऊन सांगते या माझा धर्मग्रंथ कुराण. ख्रिश्चनाच्या 5 वर्षाच्या पोराला विचारा तुझा धर्मग्रंथ कुठला? ते छाती वाट देऊन सांगते या माझा धर्मग्रंथ बायबल. आणि आपल्या 80 वर्षाच्या लेकराला विचारा, 80 वर्षाच्याला विचारायचं 80 आपला धर्मग्रंथ कुठला? ते डोळा वाटारत. आणि मग विचारतो तुला कशाला आणलाय? मला आणलाय
तुझा असेल तेव्हा वाजवीत निघाला. आपल्या धर्मातल्या लोकांना आपला हिंदू धर्माचा ग्रंथ समजू नये. अरे एवढी मोठी शोकांती काय आपली, कळू नये आपल्याला, देव कळू नये. अरे बरं आपली चूक नाही, नाही आपली चूक नाही, आपल्याला सवयच लागली. रात उजडली की देव बदलायची, रात उजडली की देव बदलणारे अवलाद आपण आहे काय. बघा आज कोणवार आहे, आज रविवारच आहे. आज कुठल्या देवाचा वार आहे? हा भैरूबा, ज्योतिबा, मसोबा, येडूबा सगळं बा आजच्या दिवसाला, सगळं बा रविवारात. काय रविवार संपला ना, 12 वाजून निघल्या, सोमवार आलं की म्हणतो नग नगा आता काय काय का. सोमवार लागला, सोमवार लागला की महादेवाची सुरुवात झाली. एका रात्रीत देव बदलणारे अवलाद आपण आहे. सोमवार संपला की मंगळवार देवीच्या नादाला लागतोय, बुधवाराला इटलाच्या नादाला लागतोय, गुरुवारी दत्ताच्या नादाला लागतोय, शुक्रवारी परत देवीच्या नादाला लागतंय, शनिवारी मारत्यांना नादाला लागतंय. गप कुठं आहे आपण? 8 दिवसात 8 देव बदलला आपण. त्यामुळे आपलं असं झालं एक ना धड. माहिती आहे ना तुम्हाला, ते का चिंध्या होत्या तर नाहीच ना निष्ठा, त्या देवावरती निष्ठाच नाही आपली. कुठलाही एक असो. जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न विचारला, म्हणले महाराज एवढे 8 दिवसात 8 देव सांगितल्यात, मग महाराज तुमचा कोणावरती विश्वास आहे? तुकोबारांनी हात जोडलं. तुकोबाराय म्हणले या पृथ्वी तळावरती सगळ्या हिंदू धर्मातल्या देवतांच्यावरती माझा विश्वास आहे, पण माझी निष्ठा एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि गज गम नाही आता, आणि गज गम नाही आता, आणि गज गम नाही आता. पोरगी वाटा बोलून कर, पोरगी वाटा बोलून कर. जगद्गुरु तुकोबारांनी सांगावं एक गाव आम्ही विठोबाचे नाम, दुसऱ्याच नाही काम. अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता. मोडून वाटा सूक्ष्म दुष्ट. किती सुंदर सांगावं. एकावरती विश्वास असतो. गणपतीची सेवा, मी कुठल्या देवाला नावं नाही ठेवत, गणपतीची सेवा करताय 100% ती तुमच्या हाकेला धावून येईल, पण तेवढा विश्वास आपला पाहिजे ना. पार्वती मातेच्या मळाचा गणपती चोख रे. नाही नाही, काही गोष्टी नाहीच माहीत, या माहिती करून घ्या, मग देवापर्यंत पोचा. सांगू ना गणपती कशाचं सांगू का? सांग म्हणा, तुला आणलाय कशाला? येडे पैसे देणार येडे वेळ झाला तुला. सांग बोल, सांग मला, सांग मला, नका गाडी करू. सांगितले मी पण जात नाही गाडी करणार. किस्त सांगायचं हे मला माहिती आहे, आणि कुठं थांबायचं हेही मला माहिती आहे. गाडीवर बघित बघित चाला फक्त. ऐकायला गोड वाटतं माझं, मलाही माहिती आहे. मी उगाच टीव्ही स्टार महाराज नाही. ऐका बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. 40-50 वर्षाच्या दरम्यान आता अलीकडं साबण